मुंबईच्या वांद्रे येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गिरणी कामगारांनी बेमुदत आंदोलन केलं। गिरणी कामगारांचं मुंबईमध्ये मोफत पुनर्वसन करावं, तसंच मुंबईत घरं देण्यात यावी आणि उर्वरित गिरणी कामगारांना आणि त्यांच्या वारसांना सदनिका अर्ज भरण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाते। आंदोलन गेल्या 12 दिवसांपासून सुरू आहे, मात्र अद्याप प्रशासनाकडून या आंदोलकांची दखल घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे सरकारनं आश्वासन नाही दिलं तर तीव्र आंदोलन करू असा इशारा आंदोलकांनी दिला। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। गेल्या 12 दिवसांपासून गिरणी कामगारांच्या वतीनं उपनगरीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बेमुदत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आपण जर बघितलं तर आतापर्यंत म्हणजेच गेल्या 12 दिवसापासून शासनाने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आपण जर बघितलं तर या ठिकाणी 3 खुर्च्या रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर गृहनिर्माण मंत्री, त्यासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 15 मार्चचा GR काढलाय, जो गिरणी कामगारांसाठी अत्यंत मारक असा GR आहे, तो रद्द करावा आणि गिरणी कामगारांचं पुनर्वसन मुंबईतच मोफत करावं। आणि त्याचबरोबर जे गिरणी कामगार आजपर्यंत आमचे वंचित राहिले, जे फॉर्म भरू शकले नाहीत, त्यांना एकदा पुन्हा संधी द्यावी, या प्रमुख मागण्यांसह आपण गेली 12 दिवसापासून आंदोलन किंवा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। आणि येणाऱ्या काळात जर सरकारकडून या कोणत्याही गोष्टी म्हणजे खरं तर या महाराष्ट्राचं म्हणावं लागेल की दुर्दैव आहे की 12 दिवस या मुंबईमध्ये आंदोलन सुरू असून सुद्धा कोणतीही राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था इथपर्यंत पोहोचू शकलेली नसेल। शासनाकडून शासनाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते इथे येऊन त्यांची भेट घेतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।